नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या न्यूज 97 मराठीमध्ये. तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्याने दिलाय. पुढील 48 तास अत्यंत धोकादायक वर्तवण्यात आलेत आणि संपूर्ण राज्यात रेड अलर्ट दृश्य स्थिती राहणार आहे. तर अरबी समुद्रात उसळलेला कमी दाबाचा पट्टा आणि आता महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचा भीषण इशारा. पुढील 48 तास संपूर्ण राज्यासाठी ठरू शकतात निर्णायक. हवामान खात्याचा इशारा. काही भागात तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी जोरदार वादळी वारा वाहणार आहे, तर काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार आहे. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कोणते जिल्हे या धोक्याच्या झोनमध्ये आहेत आणि मुसळधार पावसाचा संभाव्य परिणाम कोणत्या जिल्ह्यांना होणार आहे आणि सध्या प्रशासनाची काय तयारी आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पावसाचे अलर्ट तुमच्या मोबाईलवर स्पष्टपणे दिसून जातील. तर भारतीय हवामान खात्याने स्पष्ट इशारा दिलाय. महाराष्ट्रावर पूर्व मोसमी पावसाचा जबरदस्त फटका बसणार आहे. ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेले जिल्हे बघा. कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट हा हवामान खात्याने दिलाय आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला अलर्ट पाहायला मिळत आहे. आणि इकडे मराठवाडा, विदर्भामध्ये लातूर, नांदेड व बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांना देखील अलर्ट आहे पावसाचा. तर या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो आणि अजून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा जोरही दिसून येणार आहे. म्हणजे बघा, बुलढाणा, यवतमाळ, लातूर, नांदेड, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सोबतच वादळी वाऱ्यांचा जोरदारही पाऊस होणार आहे. आणि मागची 48 तासातील चित्र बघा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मागील 2 दिवसात जो काही पाऊस पडलाय त्याने जनजीवन देखील विस्कळीत केलंय. नद्या भरून वाहू लागल्यात, तर काही भागात पूरसदृश्य स्थिती देखील निर्माण झाली आहे. रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या शहरात जोरदार पावसामुळे वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्यात. लोकल्स उशिरा आणि शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. मागच्या 48 तासातील ही चित्र आहेत. आता पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात विजांसह पाऊस, झाडे आणि विजांचा खांब पडण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. शेतामध्ये पिकांचे नुकसान होऊ शकतं आणि दुर्गम भागात अडकलेले नागरिक प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. तुमचं कर्तव्य काय? गरज पडल्यास घराबाहेर पडू नका. इलेक्ट्रॉनिक वस्तूंना विजेपासून दूर ठेवा आणि सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवू नका. जवळच्या मदत केंद्राशी संपर्क ठेवा. तर जिल्ह्यांनी पावसाचा अंदाज बघा. उत्तर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर मित्रांनो, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, नाशिक या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे पुढच्या काही तासामध्ये. तर इकडे पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याचा देखील अंदाज हा हवामान खात्याने दिलाय. तर इकडे मराठवाडा, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यात विजांसह वादळी पाऊस वर्तवण्यात येत आहे. तर विदर्भात पाहिलं तर नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सतर्कतेची गरज आहे. म्हणजे या जिल्ह्यात वादळी वारा, मुसळधार पावसाचा थेट इशारा देण्यात आलेला आहे. आणि प्रशासनाची तयारी व नागरिकांचा प्रतिसाद. तर काही जिल्ह्यात NDRF तैनात, रेस्क्यू टीम सज्ज आहेत. मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयांनी अलर्ट जारी केलाय. नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद. अनेक ठिकाणी नागरिक स्वतःहून खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. हा पाऊस फक्त एक नैसर्गिक आपत्ती नाही, ही एक कसोटी आहे आपल्याला सजग राहण्याची. तर माहितीतील अपडेट अधिकृत स्रोतांकडे लक्ष ठेवा. हवामान खात्याचे अलर्ट लक्षात घ्या आणि एकमेकांना सुरक्षित ठेवायला विसरू नका. तर मित्रांनो, ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.